श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे। अतिशय अत्यंत दुर्मिळ सुवर्ण योग म्हणजे गुरुपुष्य अमृत योग। हा योग 21 ऑगस्टला आलेला आहे। पुष्य नक्षत्र ज्यावेळी गुरुवारी येते त्यावेळी गुरुपुष्य अमृत योग हा तयार होत असतो आणि हा योग अतिशय अत्यंत खास मानला जातो। कोणतेही काम या दिवशी सुरू केले तर ते पूर्णत्वाला जाते। गुरुवार हा गुरु ग्रहाच्या अंमलाखाली असणारा दिवस आहे आणि गुरु ग्रह हा सर्व ग्रहांचा राजा आहे। या दिवशी गुरुपुष्य नक्षत्र आले तर गुरुपुष्य अमृत योग बनतो आणि पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रामध्ये श्रेष्ठ आहे। नक्षत्रांचा राजा म्हणजे पुष्य नक्षत्र आहे। ईश्वरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी हा अतिशय अत्यंत उत्तम योग मानला जातो। खूप कमी आणि क्वचितच गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो जुळून येत असतो। या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन हे अतिशय अत्यंत फलदायी आणि शुभ असते। नशीब बदलवणारा, आपलं दारिद्र्य दूर करणारा, त्याचप्रमाणे आर्थिक स्थिती सुधारवणारा हा योग जो आहे तर अशा या गुरुपुष्य अमृत योगाच्या दिवशी आपण काही वस्तू खरेदी करून घरी आणू शकता। अगदी प्रत्येकाला खरेदी करणं शक्य होईल अशा आपण काही अगदी 5-10 रुपयांच्या या 5 वस्तूंची सुद्धा खरेदी करून या वस्तू घरामध्ये आणू शकता, ज्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, गरिबी नष्ट होत असते। आपल्या कुटुंबाचं कल्याण होते, घराची, पतीची, आपल्या मुलांची प्रगती होत असते। तर कोणत्या वस्तू आपण या दिवशी घरी आणू शकता याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। तर बघा मित्रमैत्रिणींनो, पहिली आता या गुरुपुष्य अमृत योगांवरती कोणकोणत्या वस्तू खरेदी करू शकतो आपण। तर पहिली वस्तू ती म्हणजे आपण या दिवशी कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता। कवड्या ज्या आहेत तर त्या अतिशय अत्यंत धनदायक मानल्या जातात। आपल्या घरामध्ये जर अजूनपर्यंत आपण कवड्यांची पूजा केलेली नसेल तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला केलेली नसेल तर तुम्ही कवड्या आणून आपल्या देवघरामध्ये पूजू शकता। यामुळे काय होतं तर माता लक्ष्मीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये भरभराट जी आहे तर ती होत असते। सुख, समृद्धी, ऐश्वर्य, आनंद, वैभव येत असते। आता तुम्ही या दिवशी 5 किंवा 7 अशा कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करू शकता। कवड्या खरेदी करताना तुम्हाला त्या पिवळ्या रंगाच्या जर मिळाल्या तर अवश्य खरेदी करा, परंतु जर काही कारणाने तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळाल्या नाही तर मग आपण पांढऱ्या कवड्यांची सुद्धा खरेदी करू शकता। यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे हळकुंड किंवा हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे आणि आकर्षित करण्याचं काम ही हळद करत असते। त्याचप्रमाणे आपण या दिवशी हळकुंड जी आहे तर ती सुद्धा खरेदी करू शकतो। ज्यांना सोने चांदी खरेदी करणं शक्य होत नाही तर त्या सोन्याऐवजी आपण हळकुंड खरेदी करावं। त्याचप्रमाणे हळकुंड जी आहे तर ती माता लक्ष्मी समोर ठेवून या हळकुंडाची आपल्याला पूजा करायची आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हे हळकुंड जे आहे तर ती एका लाल रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये सुद्धा आपण ठेवू शकता किंवा तुमचा छोटा मोठा एखादा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। त्याचप्रमाणे आपण विड्याची जी पानं आहे तर ती या दिवशी खरेदी करू शकता। विड्याच्या पानाला सुद्धा शास्त्राच्या
दृष्टीने अतिशय अत्यंत विशेष महत्त्व आहे। विड्याचं जे पान आहे तर त्याच्या टोकास माता लक्ष्मीचा वास असतो। त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा वास असतो। विड्याच्या पानांच्या मधोमध माता सरस्वती देवींचा वास आहे। त्याचप्रमाणे विड्याच्या पानांच्या डाव्या बाजूला माता पार्वती देवींचा वास असतो। तर अशा लहान बेटांमध्ये महाविष्णू आणि लहान देठामध्ये महाविष्णू आहेत। तर तसेच विड्याच्या पानामागील बाजूला चंद्र देवतेचा वास आहे आणि विड्याच्या पानांच्या सर्व कोपऱ्यांमध्ये परमेश्वरांचा वास असतो। या विड्याच्या पानाखाली मृत्यू देवता वास करते आणि म्हणून तांबूल सेवन जेव्हा केलं जातं तर त्यावेळेला बुडाचा जो भाग आहे तर तो काढून ते सेवन केलं जातं। तर एवढा महत्त्व या विड्याच्या पानाला आहे। तर या दिवशी तुम्ही काय करू शकता, विड्याच्या पानांची खरेदी करू शकता, जी प्रत्येकाला शक्य होईल। अगदी सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा विड्याचं पान जे आहे तर ते खरेदी करू शकतो। त्यामुळे विड्याची पानं जी आहे तर ती आपल्याला घरी आणायची आहे। 2 जरी विड्याची पानं आपण घरी आणली तर ती सुद्धा चालतील आणि ही जी पानं आहेत तर ती आपल्याला देठासह अखंड आणायची आहे। देठ जे आहे तर ते माता लक्ष्मीकडे येतील। तर अशा पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मी समोर ही 2 एकावरती एक अशी जोड पानं जी आहे तर ती ठेवायची आहे। त्यावरती आपण एक सुपारी, त्याचबरोबर 2 लवंगा आणि 2 हिरवी वेलची ठेवायची आहे। तर असा हा विडा जो आहे तर तो आपण या दिवशी आपल्या कुलदेवीला माता लक्ष्मीला अर्पण करू शकता। त्यामुळे विड्याची जी पानं आहेत तर ती सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून आणू शकता। यानंतर ते म्हणजे धने जे आहेत तर ते माता लक्ष्मीला अतिशय खूप प्रिय आहे। त्यामुळे धने म्हणजे आपले धन, तर अख्खे धने जे आहेत ना तर ते तुम्हाला खरेदी करायचे आहे। मोठभर धने जे आहेत तर ते खरेदी करून आणा। आणल्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला हे धने ठेवायचे आहे। त्याचप्रमाणे या धन्यांना आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे। म्हणजेच या धन्याची आपल्याला पूजा करायची आहे आणि दिवसभर आपल्याला माता लक्ष्मी समोरच हे धने राहून द्यायचे आहे। आणि दुसऱ्या दिवशी एका लाल कपड्यामध्ये ह्या धन्यांची पुरचुंडी पोटली बांधून आपण आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याच्यावरती उजव्या बाजूला आतील बाजूने किंवा बाहेरील बाजूने तर हे धने जे आहे तर ते आपल्याला बांधून ठेवायचे आहे किंवा आपल्या तिजोरीमध्ये जरी ठेवले तरी सुद्धा चालते। यातील काही धने आपण एका कागदामध्ये बांधून ते आपल्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये सुद्धा ठेवू शकता। त्याचप्रमाणे ज्यावेळी आपण महत्त्वाच्या कामाला बाहेर जातो तर त्यावेळी यातील 4-5 धने जे आहेत तर ते आपण जरी सोबत घेऊन गेलो तरी सुद्धा आपल्याला त्या कामामध्ये भरभरून यश जे आहे तर ते मिळू शकते। त्यामुळे या दिवशी धने सुद्धा आपण खरेदी करू शकता। त्याचप्रमाणे लवंग आणि वेलची, तर या सुद्धा आपण माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या वस्तूंची खरेदी या दिवशी करू शकता। आणि या वस्तू आपण घरी आणल्यानंतर 2 लवंग आणि 2 वेलची आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। स्वतःला हळदी कुंकू लावून बसायचं आहे। आसन घ्यायचं आहे। उजव्या हातामध्ये या वस्तू घेऊन आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे। 1 वेळा माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे आणि माता लक्ष्मीला या वस्तू अर्पण करायच्या आहेत। याचप्रमाणे लाल रंगाची फुले जी माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहेत, लाल रंगाचं कमळ असेल, लाल रंगाचं गुलाबाचं फूल असेल किंवा अगदी लाल रंगाची जास्वंदाची फुलं किंवा इतर कुठलीही लाल रंगाची जी सुगंधित फुले आहेत तर ती सुद्धा खरेदी करून आणून माता लक्ष्मीला या दिवशी अर्पण करू शकता। याचप्रमाणे या दिवशी तुम्ही श्रीयंत्राची सुद्धा पूजा करू शकता, स्थापना करू शकता। श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे। त्यामुळे ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहत असते। श्रीयंत्राची आपण खरेदी करून या दिवशी स्थापना करू शकता। त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची जी पावलं आहेत, चांदीची पावलं असतील, तांब्याची असतील तर याची सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। तसेच चांदीचा शिक्का जो आहे तर तो सुद्धा माता लक्ष्मीचा प्रतीक असलेला असा चांदीचा शिक्का सुद्धा तुम्ही खरेदी करून तो चांदीचा शिक्का तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा एक दिवस देवघरामध्ये ठेवा आणि माता लक्ष्मी
समोर तो शिक्का ठेवून दुसऱ्या दिवशी तो शिक्का उचलून सर्वप्रथम आपल्या कपाळाला लावून त्यानंतर आपण आपल्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये, तिजोरीमध्ये, जिथे कुठे तुम्ही पैसा, तुमचं धन ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। यामुळे काय होतं तर धनप्राप्तीचे मार्ग जे आहेत तर ते आपले मोकळे होत असतात। हा गुरुपुष्यामृत योग श्रावण महिन्यात आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये हा योग आल्यामुळे या योगाला अतिशय अत्यंत विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। तर अशा या गुरुपुष्यामृत योगांवरती आपण आपल्या कुलदेवीला अक्षदा अर्चन करू शकता, म्हणजेच तांदूळ अर्पण करू शकता। याचप्रमाणे आपण कुंकुम अर्चन सुद्धा आपल्या कुलदेवीला या दिवशी करू शकता किंवा आपण माता लक्ष्मीला सुद्धा या दिवशी कुंकुम अर्चन करू शकता। त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर ती तुम्ही पितळेची किंवा चांदीची सुद्धा खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये स्थापन करू शकता। अर्चनासाठी लागणारं कुंकू, त्याचप्रमाणे अक्षदार्चनासाठी लागणारे तांदूळ सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता। या दिवशी आपण घरच्या घरी कुलदेवीची ओटी भरू शकता आणि ओटीसाठी लागणारं साहित्य सुद्धा आपण या दिवशी खरेदी करून घरी आणू शकता। तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या सर्वांनाच घेता येतील किंवा सर्वांनाच घेण्यासारख्या आहेत, म्हणून आपल्याला या वस्तू आणायच्या आहेत। ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुपुष्यामृत योगांवरती अगदी एक मणिका होईना किंवा 1 ग्राम, अर्धा ग्राम सोनं आवर्जून घ्यायचं असतं, कारण हे सोनं जे आहे तर त्या सोन्याला सोनं लागत जातं। ते सोनं आपल्यावरती कधीही मोडण्याची वेळ येत नाही, म्हणून थोडं का होईना या दिवशी या गुरुपुष्यामृत योगांवरती आपल्याला थोडं तरी सोनं जे आहे किंवा चांदी जी आहे तर ती खरेदी करायची आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी ह्या सोने चांदी घेऊ शकता किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे जसं की गजलक्ष्मी असेल, महालक्ष्मीची मूर्ती असेल, श्रीयंत्र असेल किंवा कासव असेल, अशा वस्तू सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकता आणि आपल्या घरामध्ये स्थापन करू शकता। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जी वस्तू शक्य होईल त्या वस्तू तुम्ही खरेदी करून नक्की आणा आणि त्यांची आपल्या घरामध्ये जी वस्तू नसेल ती या शुभ मुहूर्तावरती आणायची आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापना करायची आहे। त्याचप्रमाणे कमळगट्ट्याची माळ सुद्धा तुम्ही या दिवशी खरेदी करून आणून आपल्या देवघरामध्ये श्रीयंत्रावरती स्थापन करू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।